बदलत्या काळानुसार शेतकरी आता पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारताना दिसू लागले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव इथले अरविंद नरोडे या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतात सुगंधी वनस्पती जिरेनियमची लागवड करण्याचा प्रयोग केलाय. जिरेनियम वनस्पतीच्या पानांपासून तेल काढून ते विविध कंपन्यांना विकलं जातं. तसंच त्याची रोपं तयार करून लागवडीसाठी विक्री करता येते. मुळात हे सुगंधी वनस्पती वर्गात मोडतं. बहुवार्षिक पीक आहे. एकदा लागवड केल्यानंतर 3 वर्ष चालतं आणि दर 90 दिवसाला याची कापणी येते. याची जी कायिक वाढ आहे हाच याचा विक्रीचा भाग, म्हणजे विक्री म्हणण्यापेक्षा याचंच तेल निघतं. त्याला कट केलं की 90 दिवसात परत ते कटिंगला येतं. नरोडे यांच्याकडे एकूण 18 एकर शेती आहे आणि ते सतत आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. सरासरी एकरी 2 लाख कमीत कमी. तसं आम्ही 3-3.5 लाख रुपयापर्यंत याचं आलंय आपल्या हातात उत्पन्न पैशाच्या स्वरूपात. आणि जर आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा विचार जर केला तर एक पावणे 2 लाख रुपये शेतकऱ्यांना काही न करता प्रक्रिया उद्योगाचा साधारणपणे 10 लाख रुपये खर्च आहे. आणि बाकी त्याला म्हणजे तो उद्योगच वेगळा, म्हणजे शेती ही इंडस्ट्री वेगळी याच्यातली आणि प्रक्रिया उद्योग हा वेगळा. पण असं त्याचं आर्थिक गणित आहे. कमीत कमी रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर करून त्यांची शेती आहे. नरोडे सांगतात, शेती परवडत नाही अशी ओरड नेहमीच केली जाते. पण आपण उत्पादन खर्च कमी करून सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर या शेतीत नक्कीच नफा मिळवू शकतो. त्यांनी शेतात जिरेनियम बरोबरच डाळिंब, पेरू, आलं, वांग आदी पिकांची लागवड केली आहे.